एकट्याने डबा खाणं किती कंटाळवाण आहे. आवडती भाजी सुद्धा खावीशी वाटत नाही. अरे तू इथे एकटा का बसलाय? हा, तुझी आवडती भाजी तुला सगळ्यांमध्ये वाटायची नाही म्हणून ना? अहो नाही हो, अजिबात नाही. तुम्हाला वाटतं का मी असं करीन? नाही, अरे मी मस्करी करतेय. तू इथे एकटा जेवायला का बसलायस पण? नाही हो, पूर्वी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो. म्हणजे त्या सगळ्या मला लंच टाइम मध्ये काही ना काही बोलायच्या, पण तरी एकत्र जेवायला मजा यायची. आता त्या सगळ्या मला मॅडमचा चमचा समजतात, त्यामुळे माझ्याशी धड बोलतही नाहीत. म्हणजे एकत्र जेवणं तर दूर राहिलं. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना? हो नाही हो, तुम्ही माझ्या भल्यासाठी केलं, पण आता काय आहे ना. मोहन म्हात्रे, कोणाशी बोलताय तुम्ही? नाही कोणाशी नाही. कुठे कोणी कोण? आणि इथे काय करताय? जेवायला डबा. आता एकटेच काय बसून डबा खाताय? चला केबिन मध्ये जाऊया. माझ्या नाही नाही, मी इथेच खातो. हे मी विचारत नाहीये, सांगतेय तुम्हाला. चला. इथे अनन्या आणि तिथे शोभा. मला मोहनशी बोलताच येत नाही. हम दाखवतेच नाही. काय मॅडम, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? मोहन म्हात्रे, तुम्ही इथे काय करताय? डबा खातो. तू आता बोलला. लंच टाइम होऊन 5 मिनिटं झाली आहेत मोहन म्हात्रे, तरी तुम्ही अजून इथेच आहात? मोहन म्हात्रे, मी तुमच्याशी बोलतेय. हा कामचुकारपणा कधी सोडणार आहात तुम्ही? आधी कामाला लागा, पटापटा काम आटपा. काय काय केलं काय तुम्ही? काही नाही, काही वेळेच्या आठवणी कायमच्या डिलीट करून टाकल्या. म्हणजे नक्की काय केलं? म्हणजे मेमरी लॉस केला. मोहिनी सरकारचं प्रकरण सगळ्यांच्या डोक्यातनं कायमचं काढून टाकलं. आता तुला काहीच प्रॉब्लेम नाही. काय सांगताय खरंच? पण जर का मोहिनी सरकारचं प्रकरण डोक्यातनं कायमचं गेलं असेल तर मला कसं सगळं आठवत आहे? तुझ्यावर माझी जादू कुठे चालते? तू स्वतः खूप मोठा जादूगर आहे. थट्टा पुरे झाली. मी जातोय तर मॅडम मला कच्चा खाते. हो ना, ऐक ना. नंतर बोलू. म्हात्रे, हो खोबऱ्याची वडी आणली होती. हो. तुमच्याच वाटणीची राहिली आहे. नाही नको, राहू दे. अहो घ्या, खोबऱ्याची वडी राहील बाजूला. मॅडमची बोललीच खावी लागतील नाहीतर. मोहन म्हात्रे, मोहन म्हात्रे, हा भैया ड्रेस कोणी शिवलाय? मोहन म्हात्रे, मी तुम्हाला विचारते, काही बोलणार आहात की नाही? कोणी शिवलाय हा ड्रेस? मोहन म्हात्रे, बोला काहीतरी. अहो तुम्हीच शिवलाय मोहिनी सरकारसाठी. मी शिवलाय हा ड्रेस? हो. आणि कोणासाठी म्हणालास? मोहिनी सरकारसाठी. मोहिनी सरकार? कोण आहे मोहिनी सरकार? उगाच काहीतरी ना माझ्या नावावर खपवू नका. तिथे काय बघताय? मला चांगलंच माहितीये की हा ड्रेस तुम्ही शिवलायत म्हणून. मोहन म्हात्रे, एवढ्या चांगल्या महागड्या कपड्याची वाट लावलीत तुम्ही. नाही मी तुम्हाला असं सोडणार नाही. तुमच्या पगारातनं ना सगळे पैसे कापणार आहे मी. अहो असं काय करताय? मी घ्या तुमचा फडतूस ड्रेस. म्हात्रे, अहो काय केलं तुम्ही? कशाला तोंड उघडलं? बरं, तोंड उघडून फेकाफेकी करण्यासाठी कुठल्या मोहिनी सरकारांचं नाव घेतलं? गप्प बसायचं ना. अहो मी नाही नाव घेतलं. ते या कोण? मॅडम ओरडल्याचा परिणाम नाही ना झालाय म्हात्रे तुमच्यावर? पगार कमी करणार म्हणून झाला असणार. म्हात्रे कधी काय बोलतील ना याचा नेम नाही. संकट यांच्याकडे नाही, हेच जातात संकटाकडे धावत.
काय झालं टीव्हीचा आवाज आला? काय झालं? मोन्या, कसला आवाज काढतोय? आवाज नाही कशाला हावरटासारखी खायची ती खोबरावडी? आवरण्यासारखी नाही मॅडम, मला म्हणून पटकन खावी लागली. आता आवाज कमी करला, सिरियल बघते ना. जा गरम पाणी पी. मला थांबा, मी पाणी गरम केलंय, देते. बेश, आवाज कमी कर ना. सॉरी, खोबऱ्याची वडी काढायला गेली आणि तोंडातून काहीतरी भलतंच निघालं. काही हरकत नाही. त्या मोहिनीच्या प्रकरणातलं माझी सुटका झाली ना, हे खूप बरं झालं. सगळं विसरलंय, आता नॉर्मल वागायला लागलेत माझ्याशी. त्या माया मॅडम तर मला खोबऱ्याची वडी देत होत्या. मला खूप बरं वाटतंय. थँक्यू. पण तुमचा पगार कापतील ना आता, मग ताई ओरडतील तुमच्यावर. मग काय झालं, ओरडू दे की. तिला हक्क आहे माझ्यावर ओरडण्यात. ए भानू, मोन्या, दोघे जरा गप्पा बसा ना. सिरियल बघते ना, ऐकायला येत नाहीये. गप्पा काय मारतात तिकडे? छान आहे ना? खूप छान आहे. ओ, काय छान आहे म्हणालात? सकाळ, आजची सकाळ खूप छान आहे बघ. हो ना, कळतंय मला सगळं. कुठे काय व्यायाम तर करतोय ना? हो ना, डोळ्यांचा व्यायाम चाललाय. ए बायको थांब ना बायको. बादली तुटेल ना. तुटू दे, आम्ही नवीन घेऊ. हा, तुला काय करायचंय? जोरात साफसफाई चालली वाटतं. वय, नवरात्रीच्या आधी सगळी साफसफाई करून ठेवायला सांग. चालू दे. काय का अंजू, चेहरा का एवढा उतरलाय? तब्येत बरी नाहीये का? हा, नाही, ते डायटिंग चालू आहे ना, त्यामुळे जरा खाल्लं नाही काहीतरी म्हणून. डायटिंग? अगं पण असं अचानक काय झालं डायटिंग करायला तुला? वहिनी, अपमान झालाय माझा. शोभा वहिनी आणि मावशी मला नको नको ते बोलल्या. अगं कशावरून बोलले पण? मी माझा ड्रेस घेऊन मोहन दादाकडे गेले आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टींचा रेट दाखवणारा बोर्डच ठेवला पुढ्यात. बोल. हो, ही काय नवीन भानगड? नाही हो, पैसे कमवण्याची लाईन आहे. शेजार धर्म काही आहे की नाही? म्हणे फुकट सल्लाही मिळणार नाही, मागताय कोण सल्ला? नाही तर काय. बरोबर केलं ताईनं. केजार धर्म फक्त काय मालकानी पाळायचा असतो का? तुम्ही बी पाळा की. तू कशाला मध्ये बोलतेस ग? तुझ्याशी बोलतोय का आम्ही? ताई आणि मालकांबद्दल ना काय बी ऐकून घेणार नाही मी. आत्ताच सांगून ठेवते. तुला काय माहित मला काय काय बोलल्या? तू गप्प बस. करणं लागतात आहे ना? बाबा आठवत आहेत ना? हो, आठवत. हो बाबा, सॉरी, तुम्ही मनाला लावून नका घेऊ. सॉरी. आता कसं आहे तर कामवाली, पण तोराच बघून घ्यायचा. शोभा वहिनींची सवय लागली हिला. जाऊ द्या ना, आपण आपलं काम करू. चला या, पटापट पाणी भरा. काय करते तिकडे? सोड. कसं उचलू तू? मला बादली उचलायची, उचलू द्या. नाही, तू नाही उचलायची. अहो नाही, असं काय करताय? मला द्या. ऐक बघ, नसता हट्ट करू नको, कळलं? एक तर कालपासून काय खाल्लं नाही तू. चक्कर बिक्कर आली, काय झालं? काय करायचं?
येऊ दे चक्कर, पण मी नाही खाणार. हे बघ पिल्ला, जर तू नाही खाल्लं ना तर मी पण नाही खाणार. बाबू हा कसला हट्ट आहे? हे बघ बारीक मला व्हायचंय, तू का नाही खाणार? मग तू तरी कशाला होतीये बारीक? हा, तुला कळत नाही का? तू जशी आहे तशी आवडते ना मला. आमचा गोलगप्पा आहे ना तू, मग नको बदल तू. चल. नाही नाही, मला त्या ड्रेस मध्ये फिट व्हायचंय. तुम्ही माझं असं मन वळवू नका. द्या इकडे. ए बाळा बाळा ऐक, माझं मी काय तुझं मन वळवत नाही, पण कशाला करायची ती डायटिंग? हा, सोडून देते विषय, त्यानं तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. होऊ दे, मला त्या ड्रेस मध्ये फिट व्हायचं. तुझा आवडता ड्रेस आहे ना तो? अगं हो बाळा, माझा आवडता ड्रेस आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मला तू आवडते ना. हे कधी कळणार आहे तुला? हा, आणि काय त्या ड्रेसचं? हे बघ ना, बारीक झालीस तू, होईल तुला तो ड्रेस. हा, मला आज सकाळपासून वाटलेलं नाही. मी लिंबू पाणी घेतलं तेव्हा बघा ना थोडं मग होणार तुला तो ड्रेस. मला वाटतंय तसं. किती प्रेम करता तुम्ही अंजलीताईवर. राहुल साहेब, तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल. काय ग, काय बघत बसले आणि डोळे कशाला मिचकवतेस? नाही काय नाही, ते अंजलीताईकडे बघा, डायटिंग करून काय हाल झाले. हो बाळा, तू एकदम बारीक वाटते ना बाळा. अगे डायटिंग नाही झेपत तर कशाला करतेस? त्यापेक्षा ड्रेस उसव, लगेच ऍडजस्ट होशील. राहुल बघता कशा बोलताय, म्हणून मी डायटिंग करते. हो राजा, बरोबर आहे, पण आपण लक्ष नसताना द्यायचं. वहिनी, तुम्ही कशाला बोलताय? गप्प बसा ना, कशाला भडकावताय तिला? मी कशाला भडकवू? तिला अक्कल नाही? वहिनी माझी अक्कल काढू नका. हा, ए हे बघा, आता नाही संध्याकाळी तो ड्रेस घालून राहुल बरोबर फिरायला गेले तर माझं नाव दुसरं. हा, राहुल, तिला झोपेतनं उठव. जागेपणी स्वप्न बघते तुझी बायको. वहिनी आत होत आहे. मी आले का तुमच्याकडे परत ड्रेस घेऊन? हा, मग कशाला बोलताय? हा, बघ ना कशा बोलून राहिल्या त्या. जाऊ दे ना, तू चल आज, तू आज चल, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. चल, तुला होणार आहे तो ड्रेस. आपण बघा ना मी काय करते आता. आपण ड्रेस ट्राय करू. मला होणारच आहे तो ड्रेस. बरं, तुला मी नाही, झाले ना बरोबर आहे बाळा, बारीक. तुला म्हटलं ना, होणार हे आहे. बघ. जा जा, त्या ड्रेस सोबत आहे ना जबरदस्ती करू नकोस. राहुल सहन करतो तुला, ड्रेस नाही सहन करणार. तू चल, त्या काय बोल राहुल, कशाला बोलताय? गप्प बसा ना. ताई जाऊ द्या ना, कशाला तुम्ही बोलताय? जाऊ द्या, काय जाऊ द्या, करतेच बोलण्यासारखं. बरं, मी आईकडे जाते, तू तुझं आवर आणि ये पटकन खाली. हा, वय. धम्मी. मालक, हो, मी गडबड केली. तरी मी तुम्हाला सांगत असतो, सारख्या जादू करत जाऊ नका. आता काय झालं? मी अंजलीताईंना मदत केली. अहो, मग ते चांगलंच आहे की, पण गडबड काय केली? अंजलीताईंना त्या ड्रेस मध्ये फिट व्हायचं होतं, त्यासाठी त्यांना बारीक व्हायचं होतं, म्हणून ते डायटिंग करत होत्या. मग त्यांची तब्येत बिघडली, मग मी त्यांची मदत केली आणि त्यांचं 2 किलो वजन कमी केलं. अहो, मग चांगलं केलं की. नाही तसं नाही, ते शोभाताईंना नाही आवडणार. का? कारण शोभाताईंना दाखवण्यासाठी अंजलीताईंना वजन कमी करायचं होतं. आता त्यांना तो ड्रेस होणार आणि शोभाताईंसमोर ते मिरवणार. ओ बापरे. का मी त्यांचं वजन कमी केलं. हो ना. करू देव. 2 किलो वजन कमी असू दे, 2 किलो वजन कमी असू दे. आता शोभा वहिनींची कशी जिरवते ते बघा. मला चॅलेंज करतात काय? हा, आता मला ड्रेस फिट होणार, ड्रेस मध्ये फिट होणार. 2 किलो वजन. थँक्यू सो मच. चांगलीच जिरवली त्या अंजलीची. राहुल बरोबर गपचूप निघून गेली. मला तोरा दाखवते. शोभे, असंच वागावं लागतं बरं का या लोकांबरोबर. भाई, मला हरवण्यासाठी म्हणे डायटिंग करते, खात नाही. काय सांगतेस? अंशी आणि न खाता राहणार आहे. कमाल झाली, कमाल झाली. काय नाही ग, पण एवढं करून काय तुम्हीच दिसती ना. काही नाही ग, मला हरवण्यासाठी करते आणि पडली आजारी. काय सांगते? पण शोभे, कधी कमीपणा घेणार नाही ती. तुला कमीपणा दाखवण्यासाठी ना काय वाटेल ते करेल बघ. शेवटी काय काय होणार आहे का? काय नाही, अति शहाणपणा नाही. होणार नाही
ड्रेस झाला. कसं काय काय झाला? पळालं ना तोंडचं पाणी. हा? वहिनी, यापुढं मला चॅलेंज देताना 10 याला विचार करायचा. नुसतं तोंडाची हवा नाही सोडत, जे बोलते ते करून दाखवते. बाकी वहिनी, कसा दिसतोय मला ड्रेस सांगा? नाही नाही, तुम्ही काय सांगणार, मला माहिती, मला चांगला दिसतोय, चांगला दिसतोय. चालले मी राहुल बरोबर हा ड्रेस घालू. चला. ए, अंजे, खात नाहीस? नेहमीसारखं घे ना. अगं, छान आहे. शेंगा घे, घे, घे. नाही नको. घे, घे. नकोय, नकोय. ए, अंजे. उभे खरंच यांनी तोंडावर नियंत्रण ठेवलं वाटतं. दादा, अरे वा, छान दिसतोय ड्रेस. थँक्यू. पण दादा, तुम्ही चुकीचं वागला, तसं वागायला नको होतं तुम्ही. हं? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही करून देणार नाही तर माझा ड्रेस मला होणार नाही? झाला बघा. हा, काहीही न करता. हा दादा, आता तुमची गरज नाही आम्हाला. आणि तो बोर्ड लावलाय ना, तो बाकीच्यांना दाखवा. हा, आणि काय पैसे कमवायचे ते कमवा. असं का बोलताय मालकांशी? हा, इतके दिवस फुकट करून देत होते ना, आता पैसे घेतात तर बोलून दाखवताय. तुमच्यासाठी फुकट करून द्यायला तुमचे नोकर आहेत का ते? जाऊ दे ना, कशाला उगाच बोलतात. मालक, तुम्ही थांबा. कसे बोलतात तुमच्याशी? ए, तू मध्ये बोलू नको. दादाने आमचं चालू आहे ना. हा, आतापर्यंत जी मदत केली त्याच्यासाठी धन्यवाद. यापुढे तुमच्या उपकारांची गरज नाहीये. बघितलं कशी बोलते तुमच्याशी? माधुरी वहिनी, मास आलाय, मास तिला. बघितलंत ना? हा, तुम्हालाच तिचा पुळका होता. प्रत्येक वेळेला काम करायचं असलं ना, दादा दादा दादा, आणि आता बघा. पण शोभे, उगाच त्या बोर्डाचा खर्च वाया गेला. हो ना. आता कसली येते ती यांच्याकडे? या बघते कशी येत माहिती. म्हणजे नाही, काय नाही. अगं अंजू, हे पुसवलं इकडे. काय गे? हा? काय झालं? मारे तोरा मिरवत होतीस ना, कळली का तुझी जागा? काय झालं शेवटी? हा, हारपूसारख्या मारत होती ना. हा, ये 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 ये. आम्हाला दात विचकून दाखव. ये ये. अगं अंजू, आता राहुलकडे जाऊन रडत बसेल ना. चल जाऊ. काय केलं तुम्ही? तुमचा अपमान झालेला मला नाही आवडत. अहो, पण तुम्ही परी आहात ना. एखाद्याशी असं वागणं शोभतं का तुम्हाला? कशा वागले तुमच्या सोबत? तुम्ही त्यांच्याशी वागलात ना, त्याच्यापेक्षा चांगल्याच वागल्या. मला नाही पटलं तुमचं वागणं. मला सॉरी करायला गेले एक, कधी झालं दुसरं.